नमस्कार. आम्ही दोघांच्या या भागामध्ये मी श्रीराम हसबनीस, मी सोहम हसबनीस तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कुठल्याही आर्ट स्टुडंटसाठी रोजचं आउटडोअर स्केचिंग हे कंपल्सरी असतं. येस. किंवा रादर त्यावेळेला ते आपल्याला खूप कंपल्सरी वाटतं, पण त्याचं महत्त्व आपल्याला नंतर कळतं. आणि आपण बघतो की मी तर कोल्हापूरमध्ये आर्ट स्कूलला होतो, तर त्यावेळेला आम्ही महालक्ष्मीच्या देवळामध्ये जायचो. तिथं वेगवेगळे लोक आलेले असायचे दर्शन घ्यायसाठी. त्याच्यानंतर बस स्टँड, रेल्वे स्टेशन अशा वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी आम्ही स्केचिंगसाठी जायचो. आणि त्यावेळेला ते स्केचिंग करत असताना लोक हलत असतात, पण तरीसुद्धा लोकांच्या एक नैसर्गिक लकबी, त्यांच्या वेशभूषा, त्यांचे एक्सप्रेशन्स, वेगवेगळ्या प्रपोर्शन्सची कॅरेक्टर्स ही सगळी तुम्हाला निरीक्षण करता यावीत आणि अगदी कमी वेळामध्ये आणि थोडक्या रेषांमध्ये तुम्हाला ते तुमच्या कागदावरती उतरवता यावं, हा त्यामागे हेतू असतो. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर एक असं प्रश्नचिन्ह असतं, काय कशाला चित्र काढतात, किंवा हे काढून काय करायचं आहे असं विचारतात सुद्धा काही जण. बाहेर खेळायसाठी काही मुलं अशी बाहेर पडलेली असतात आणि तसाच एखादा घोळका शेजारी येतो आणि तो अगदी वाकून वाकून आपल्या कागदामध्ये अगदी वाकून बघत असतो. असे मध्ये येतात आणि ते स्केचिंग करतात. येस. आणि त्यांना इतकी मजा वाटते की ऑर लगा बघ कसलं काढले, सेम टू सेम वगैरे असं वगैरे एकदम ते फुल. म्हणजे ते आपल्या बोलण्याचा त्रास होतोय की आपण शांतपणाने बघावं असं नसतं त्यांना. पण त्यांना ते विशेष वाटतं. आणि त्यात सुद्धा गंमत अशी की समोर जी व्यक्ती आहे ना, तर ती व्यक्ती हुबेहूब आपल्या स्केचमध्ये आली आहे हे त्यांना कळतं. त्यांना भारी वाटतं. खरं तर त्याच्यामध्ये शेडिंग नसतं किंवा रंग नसतात, तरी सुद्धा त्या समोरच्या माणसाची प्रपोर्शन, त्यांनी डोक्याला काही समजा बांधला असेल, एखादी याची दाढी असेल, काहीतरी चेहऱ्याचं वैशिष्ट्य असेल किंवा त्याची वेशभूषा असेल, तर त्यावरून त्या छोट्या मुलांना सुद्धा अगदी मोजक्या रेषांमधून केलेलं स्केच सुद्धा असं वाटतं की आपण बरोबर त्या व्यक्तीचंच केलंय. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा लायकनेस हा केवळ चेहऱ्यात नसतो, त्याच्या पूर्ण देहबोलीमध्ये असतो. आणि म्हणून आपल्या नेहमीच्या सहवासातल्या व्यक्तीला आपण पाठमोरं पाहिलं तरी सुद्धा आपल्याला ओळखू येतं की ही व्यक्ती आहे. त्यामुळे चित्रकलेमधला लायकनेस हा एक महत्वाचा घटक आहे. एक्झॅक्टली. स्केचिंगमध्ये आपल्याला त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व पकडायचं आहे. त्या सगळ्यांमधनं एक लाईन ऑफ ॲक्शन आपल्याला पकडायची असते, जेणेकरून ती पर्सनॅलिटी त्या फिगरमध्ये येते. जसं शॉर्ट हँड नोट्स असतं, तर तसं एक प्रकारचं हे चित्रकलेतलं शॉर्ट हँडच आहे. म्हणजे अगदी कमी गोष्टींमध्ये पूर्ण त्या वातावरणाचा गोषवारा तुम्ही आणायचा प्रयत्न करता. बरोबर. त्यामुळे रॅपिड स्केचिंगमध्ये आपल्याला ते दिसतं. सिमिलरली पोर्ट्रेट पेंटिंगमध्ये सुद्धा एखादं फुल्ली रेंडर्ड पोर्ट्रेट असेल जे फोटोवरनं करावं लागतं, तेव्हा ग्रीड टाकून करायची पद्धत आपल्याला माहिती असेल, पण त्यावेळेला लायकनेस आणणं एवढं मुश्किल जात नाही. तेच जर व्यक्ती समोर बसली असेल तर त्या व्यक्तीचं एक्झॅक्ट कॅरेक्टर पकडता येणं खूप अवघड असतं. तिथेच कलाकाराचं खरं कसं आपल्याला दिसतं. व्यक्तिमत्व पकडताना आपल्या समोर एखादी व्यक्ती जी बसलेली असेल, मगाशी आपण म्हणलं की त्याच्या सहवासात जर आपण असू तर लायकनेस पकडायला सोपं जातं. तर फॉर एक्झाम्पल एखादा मिलिटरी सोल्जर असेल तर त्याचं डिसिप्लिन खूप महत्त्वाचं असतं आयुष्यामध्ये. तर त्याचं पोर्ट्रेट समजा एखाद्याला व्यवस्थित करता आलं तर आपल्याला लांबून बघितल्यानंतर सुद्धा कळतं की अरे ह्याच्या आयुष्यात डिसिप्लिन नक्की असणार आहे. तर हा पर्सनॅलिटीचा भाग आहे. बऱ्याचदा असं बघायला मिळतं की काही मुलांचे पॅरेंट्स त्यांच्या मुलांनी काढलेली चित्र आपल्याला दाखवायला घेऊन येतात. एखादं चित्र काढायचं म्हटल्यानंतर कुठला तरी नटनटीचा फोटो, त्याच्यावरती उभे आडवे चौकोन काढायचे आणि त्याच्यावरून चित्र मोठ्या कागदावरती काढायचं आणि पेन्सिलनी त्याच्यामध्ये शेडिंग करायचं आणि आपल्याला वाटतं की आपण हुबेहूब चित्र काढलंय. आणि असं हुबेहूब चित्र ज्या मुलाला काढता येतं त्या मुलाची चित्रकला आमच्या खूप चांगली आहे असं पॅरेंट्स आपल्याला सांगत असतात. आणि अर्थात पॅरेंट्सच्या दृष्टीने ते गैर नसतं, कारण त्यांच्या लेखी हे एक समीकरण असतं की आपल्या मुलाचा हात खूप चांगला आहे. चित्रकला ही कला तुमचा हात चांगला असणं एवढ्यापुरती मर्यादित नाही आहे, तर पुढे जाऊन तुम्ही या तंत्राचा वापर करून किंवा कसबाचा वापर करून तुमची कलादृष्टी जी आहे किंवा एखादा तुमचा कला विचार आहे तर तो तुम्ही कसा मांडता हे जास्ती महत्त्वाचं आहे. हुबेहूब काढण्यावरनं मला अजून एक गोष्ट आठवली. मी फर्स्ट इयर सेकंड इयरला असताना आमच्यासमोर नॅचरल ऑब्जेक्ट्स ठेवली जायची. वांग, बटाटा, लिंबू, मिरची, बरण्या, नारळ वगैरे असायचा. गंमत सांगतो, नारळ ताजा ठेवलेला असेल, आता असाइनमेंट 5 दिवसाची असायची, नारळ पहिल्या दिवशी कसा दिसतो आणि 5व्या दिवशी कसा दिसतो आपल्याला माहिती आहे.
पण रंगवताना त्याच्यामध्ये हलकासा हिरवा किंवा हलकासा निळा जर ऍड झाला तर तोच नारळ नासलेला वाटू शकतो. तर इथे हे महत्वाचं आहे की तुम्ही किती ऑब्झर्व करून ते पेंट करता. इथेच रंगसंगती कशी वापरली आहे, पॅलेटवरती रंग मिक्स करताना काय काळजी घेतली पाहिजे. फॉर एक्झाम्पल लिंबू असेल तर तो लिंबू त्याचा जो ताजेपणा आहे, त्याचं एक सटल टेक्स्चर आहे, तर तोच समजा वॉटर कलरमध्ये करायचा झाला आणि त्याला चुकून शाईन जरा जास्त आली तर तो प्लास्टिकचा चेंडू पण वाटू शकतो. त्याचा आकार, रंग, पोत या सगळ्या गोष्टी अभ्यासल्या जायच्या. तर हा जो तंत्राचा भाग आहे तर त्या गोष्टी तेवढ्याच शिकून त्या पुढे इम्प्लिमेंट पण करायच्या आहेत. आणि त्या इम्प्लिमेंट अशा ठिकाणी करायच्या जिथे आपल्याला स्वतःचं काहीतरी वेगळं सांगायचं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर व्हॅन गॉगचे सनफ्लावर्स आपण बघितलेत. आता सनफ्लावर बघितल्यानंतर ते सामान्य माणसाला आहे तसं दिसेल, पण व्हॅन गॉगचं सनफ्लावर हे वेगळं दिसतं. तो त्यांच्याकडे कसं बघतो हे दाखवलेलं आहे. तर असे कितीतरी क्रिएटिव्ह गोष्टी आपल्याला दिसतात. तर ह्या सगळ्याची सुरुवात हुबेहूबपणा कॉपी करण्यापासूनच होते, कारण ती टेक्निक शिकायची असते. फक्त ती आत्मसात करून आपल्याला जे काय म्हणायचं आहे तिथे ती इम्प्लिमेंट करायची असते. येस. आता तू जसं म्हणालास की प्रत्यक्षात दिसणाऱ्या वस्तू आणि त्याच चित्रामध्ये ज्या वेळेला येतात ते त्यावेळेला त्याचं एक वेगळं रूप घेऊन येतात. म्हणजे काही आर्टिस्ट त्या आकारांना डिफॉर्म करतात, म्हणजे त्या आकारांची थोडक्यात स्वच्छ भाषेत थोडीशी मोडतोड पण करतात, पण त्या वस्तूची आयडेंटिटी मात्र त्याच्यात राहते. आता बरेचदा असं बघतो आपण, गॅलरीजमध्ये लोक चित्र बघायला येतात. प्रत्येक चित्राच्या समोर थोडा वेळ बघून थांबून त्या चित्रकाराने त्याच्यामध्ये काय वेगळेपण आणले. आता उदाहरण सांगतो, एखादा डवरलेला वृक्ष असतो तर त्या डवरलेल्या वृक्षाला हजारो पानं असतात, पण चित्रकार चित्रामध्ये प्रत्येक पान आणि पान काढतो का? नाही काढत. म्हणजे एखादा वॉटर कलरमध्ये झाड केलेलं असेल तर ते एक सिम्पलचा वॉश असतो आणि त्याच्या बॉटमला तिथे एक गडद छटा नुसती अशी टेकवलेली असते आणि एवढ्या थोडक्या कामामध्ये सुद्धा आपल्याला ते झाड डवरलेलं दिसतं, सुंदर दिसतं. म्हणजे हा जो बदल केलाय चित्रकाराने की आपल्याला ते झाड हिरवगार दिसतंय, डवरलेलं दिसतंय, फ्रेश दिसतंय, म्हणजे हे खरं तर आपल्याला कलारसिक म्हणून पाहिलं गेलं पाहिजे. आपण काय करतो की वस्तू ओळखता आली की आपण चित्र बघून झालं असं कुठेतरी होतं. चित्रामध्ये त्याची हार्मनी साधली जाणं आकारांच्या मध्ये, रंगांच्या मध्ये आणि त्याची सुयोग्य रचना, तर ह्या सगळ्या बाबी चित्र म्हणून पाहिल्या जाव्यात असं कलाकार म्हणून प्रत्येक दृश्य कलाकाराला वाटत असावं. म्हणजेच ह्याचा अर्थ चित्र शेम टू शेम नसतात. येस, कधीच नसतात रादर. मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त व्हिज्युअल आर्ट आवडणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवा. आम्ही दोघं या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.